ओके, सो वेलकम ऑल. सेकंड डेच्या या सेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. प्रियंका खेडेकर फ्रॉम खोपोली. अरे वा, खोपोली, चला छान. कुलकर्णी आहेत मुंबईवरून, तेजस्विनी आहेत पुण्यावर. ओके, चला, पुणे मुंबई कोल्हापूर सांगली जास्त आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. चला, आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. बरं, कालचा डे 1चा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलाय का? डे 1चा व्हिडिओ कालचा मी युट्यूबवर त्याची जी लिंक होती तुम्हाला सेंड केली सगळ्यांना. येस, ओके. कोण असं आहे का की मला नाही बघायला मिळाला? तर त्यांनी हँड रेज कर. कोण आहे का अजून की मला नाही दिसला किंवा नाही मला कळाला? ओके, सो युट्यूबवर जायचे, ती लिंक बघा, तुम्ही चेक करा तिकडे, आणि तो डे 1चा व्हिडिओ तुम्ही तिथे बघू शकता. आता सगळेच व्हिडिओ मी युट्यूबवर टाकणार नाही, लक्षात ठेवा. काही लिमिटेड व्हिडिओ मी युट्यूबवर टाकणार आहे. कारण का? तर जी लोक पहिल्यापासून डे 1 पासून हे अटेंड करतायत त्यांना काहीतरी स्पेशल मिळायला पाहिजे म्हणून. कारण बघा, त्यांनी कमिटमेंट केले माझ्याकडे की 7 to 8 डेज आम्ही रेग्युलर हा सेशन अटेंड करणार आहोत, आणि म्हणूनच त्यांना काहीतरी एक स्पेशल गिफ्ट माझ्याकडून. ठीक आहे. आणि जे नाही बघत, सॉरी, ज्यांना नाही जमत आहे, तो त्यांना मी नंतर एक वेगळ्या पद्धतीने त्यांची सोय करेन. डोंट वरी. सुरू करूया आपण, चला. येस, सगळ्या नवीन कनेक्ट होणाऱ्या लोकांचे पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. ओके, चलो, आज आपण बघूया. ओके, अपर्णा म्हणतात सुरुवातीला होते, नंतर कनेक्शन कट झाले. ओके, बरं, आज मी कोणाचाही माईक अनम्यूट करणार नाहीये. जे तुम्हाला काही कमेंट्स करायचे आहेत, तुम्ही युट्यूबवर तो व्हिडिओ बघायचा आणि तिकडे कमेंट करा, कारण मग एकदम गोंधळ होतो आणि बरेच क्वेश्चन एका वेळेला येतात. येस, डेफिनेटली तुमचे प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर मी देणार आहे. पण एक सफिशियंट आपल्याला थोडंसं आपलं सेशन पुढे सरकूया आपण आणि मग चालू करूया क्वेश्चन. ठीक आहे, चल. आता मला माझे स्क्रीन शेअर करते. बरं, काल कुठपर्यंत होतो आपण? रेकी म्हणजे काय ते इन शॉर्ट मी फक्त तुम्हाला पुन्हा एकदा इंट्रो करते रेकीचं. येस, युट्यूबची लिंक मी पुन्हा एकदा शेअर करेन, नो प्रॉब्लेम. आणि हे सचिन जे आहेत, नितीन आहेत, माधुरी आहेत, त्यांनी हँड रेज का केलंय? सगळ्यांनी हँड डाऊन करा प्लीज. ओके, आता आपण काल पाहिलं की रेकी म्हणजे काय. तर बऱ्याच लोकांना आता कळलं असेल की रेकी एक युनिव्हर्सल एनर्जी आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, नॅचरल एनर्जी आहे. ठीक आहे. आता ऊर्जेचा एक नियम आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. ऊर्जेचा एक नियम आहे की ऊर्जा कधीही नष्ट होत नाही, किंवा ऊर्जा कधीही निर्माण केली जाऊ शकत नाही, क्रिएट केली जाऊ शकत नाही. मग काय होतं? तर ही ऊर्जा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये केवळ ट्रान्सफर केली जाते. राईट? आणि हा निसर्गातला घटनाक्रम आहे, तो सतत चालू असतो. हा क्रम कधीही बदलत नाही. मला सांगा, आपण म्हणतो मला पैसा मिळेल की नाही, मला अमुक अमुक एखादी गोष्ट मिळेल की नाही. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, निसर्गामध्ये या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत की नाही, मला सांगा. येस ओर नो? या गोष्टी सगळ्या निसर्गामध्ये आहेत का? हँड रेज करा आणि सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. कारण मी जसं तुम्हाला म्हणाले की ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना ही एनर्जी ट्रान्सफर होणार आहे लवकर. ठीक आहे, कारण हा सगळा एनर्जीचा खेळ आहे. येस, आणि झोपून वगैरे कृपया व्हिडिओ बघू नका, अदरवाईज तुम्ही लेफ्ट झालात तरी चालेल. झोपून व्हिडिओ बघू नका. मला अजिबात आवडत नाही माझे व्हिडिओ किंवा माझा क्लास कोणी झोपून वगैरे अटेंड केलेला, कारण मी एनर्जीवर बोलते. अदरवाईज व्हिडिओ ऑफ करा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. सो ही एनर्जी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये ट्रान्सफर होते. राईट? आता रेकी, आधी मी काय म्हणाली बरं? हा निसर्गातला जो घटनाक्रम आहे तो सतत चालू असतो, कुठेही खंड पडत नाही. प्रत्येक गोष्ट या युनिव्हर्समध्ये भरपूर प्रचंड मुबलक प्रमाणात आहे.
तुम्हाला हवा असणारा पैसा, तुम्हाला हवं असणारा अबंडन्स, तुम्हाला हवं असणारं रिलेशनशिप, सगळं 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 आहे. पाण्याची कमतरता, आपण म्हणतो म्हणतो अमुक एका खेड्यात पाणी कमी आहे, अमुक एका ह्याच्यामध्ये पाणी कमी आहे. पण या युनिव्हर्समध्ये तुम्ही कधी ऐकलंय का, की पाण्याचा फ्लो कमी झालाय? नद्या संपूर्ण आटल्यात. असं कधी झालंय का? कारण निसर्ग आपला समतोल बरोबर राखत असतो. फक्त ते कोणाला कमी पडतं? ज्यांचा स्वतःवर विश्वास नसतो त्यांना. आता फॉर एक्झाम्पल परत आपण आपल्यावर येऊया. तुम्ही म्हणाल, "मॅडम प्रत्येक गोष्ट आपल्यावर आणताय." ते कसं आता पण बघूया. मला सांगा, ज्या लोकांना आता पैसा मी का घेतेय? की ही एक महत्त्वाची एनर्जी आहे आणि ती आपल्याला प्रत्येकाला हवी असते. प्रत्येकाच्या आयुष्यात हवी असते. येस ओर नो? तेजस्विनी मॅडम व्हिडिओ ऑफ केला तरी चालेल. कारण मला झोपून खरंच आवडत नाही व्हिडिओ बघितलेले. सो यू कॅन ऑफ युअर व्हिडिओ. ओके. सो पैसा ही एक अशी एनर्जी आहे, की सगळ्यांना ती हवी असते आपल्या आयुष्यामध्ये. सगळ्यांना असं वाटतं, की मला माझ्या आयुष्यामध्ये मुबलक प्रमाणात पैसा मिळावा. येस ओर नो? बरोबर ना? मग मला सांगा, याच पैशाला आपण कधी कृतज्ञतेची भावना देतो का? थँक यू बोलतो का? ₹5,000 असले आपल्याकडे तर आपण काय म्हणतो? "अरे शिट! काय ₹5,000 माझ्याकडे आहेत. काय करणार मी याने?" एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली, पाहुणचार आला आणि तुम्ही लगेच म्हणालात, "अरे, तुला आजच यायचं होतं." तर ती व्यक्ती तुमच्याकडे पुन्हा येईल का? तसंच पैशाला भले कमी आहे, जास्त आहे, पण जर तुम्ही वारंवार त्याला म्हणालात, "अरे, एवढेच आहेत माझ्याकडे आता पैसे, काय करू? उद्या काय करू? परवा काय करू?" फ्युचरची चिंता. पण त्याच 5,000 मध्ये ₹5,00,000 करण्याचं सामर्थ्य त्या एनर्जीमध्ये आहे. बघा, मी फक्त 5,00,000 पर्यंत बोलते. कारण खरोखरच मी माझ्या आयुष्यामध्ये ही अमाउंट ही अमाउंट मी माझ्या आयुष्यामध्ये मिळवलेली आहे. म्हणून मी जे अंक, ज्या अंकांवर मी विश्वास ठेवलेला आहे, जी माझ्या आयुष्यामध्ये मी माझा इन्कम सोर्स वाढवलेला आहे, त्या गोष्टी म्हणजे मी स्वतः जे अनुभव घेतलेले आहेत, ते तुमच्याशी शेअर करते. त्यामुळे मी असं नाही बोलत आहे, की माझं इन्कम आधी 50,000 होतं. 50,000 वरून मी 5,00,000 न बोलता डायरेक्ट 5 करोड असं बोलली आहे का? नाही. हां, हे काय होईल, थोडं जास्तच होईल आणि ते आपण एक्सेप्ट नाही करू शकत, राइट? मग युनिव्हर्स काय म्हणतं, की जी गोष्ट तुम्ही एक्सेप्ट करू शकता, ज्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता, त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात यायला सुरुवात होतात. आणि म्हणूनच जास्त मोठी अमाउंट न म्हणता मी काय म्हणाली, की माझं इन्कम जसं आधी 50,000 होतं, 50,000 वरून मी 3 ते 4 लाखापर्यंत पोहोचलेली आहे. किंवा मी भविष्यामध्ये हा आकडा मी क्रॉस करणार आहे. आणि येस, डेफिनेटली जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं, पण लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करण्याची सुद्धा एक पद्धत आहे. काय? की ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे आणि तुम्हाला वाटतं ही गोष्ट तुमच्या आयुष्यात पॉसिबल आहे, होऊ शकते. कारण शेवटी तिथे पण व्हायब्रेशन काम करतात. तुम्ही म्हणालात, "मी ₹5,00,000 कमवेन." पण तुमचे व्हायब्रेशन, तुमची फ्रिक्वेन्सी जर मॅच होत नसेल, मनातल्या मनात कुठेतरी किंतु, परंतु गडबड असेल, काही ना काहीतरी गडबड असेल, की "अरे, कसं होऊ शकेल बरं? माझ्याकडे तर फक्त ₹2,000 आहेत. 2,000 चे ₹2,00,000 कसे करायचे? मॅडमच्या शब्दावर मी विश्वास कसा ठेवायचा? असं कसं होईल का? असं पॉसिबल आहे का?" येस, असं किती लोकांना वाटतं, की असं पॉसिबल नाही होणार. 2,000 चे 2,00,000 नाही होऊ शकत. किती जणांना वाटतं? हँड रेज करा. ओके, माधुरी मॅडमला फक्त वाटतंय. ओके, आणि पुष्पा मॅडम म्हणतात पॉसिबल आहे. आता कसं पॉसिबल आहे ते बघा. जर मी माझं काम, माझ्या कामामध्ये कन्सिस्टन्सी माझी प्रॉपर आहे. कामाचं मॅनेजमेंट चांगलं आहे. मी तेवढे एफर्ट्स टाकतेय. मी माझं प्लॅनिंग केलंय. तर 2,000 चे 2,00,000 होऊ शकतात की नाही मला सांगा. आणि मी माझा स्वतःवर ट्रस्ट ठेवलाय, की येस, डेफिनेटली मी या महिन्यामध्ये 3,00,000 ₹4,00,000 इझिली आरामात कमावणार. एकतर मी रेकीची साधक आहे. रेकी एनर्जी माझ्याबरोबर आहे. दुसरं, मी एक छान अफर्मेशन या युनिव्हर्समध्ये सोडलंय. तिसरं, मी जे अफर्मेशन सोडलंय त्या अफर्मेशनवर माझा विश्वास आहे ठामपणे.
त्याचबरोबर नंबर 4, त्यासाठी मी माझे प्रयत्न, माझं हार्डवर्क, माझं मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी पणाला लागलेल्या आहेत. मग मला सांगा, डेफिनेटली ते काम माझं होणार की नाही होणार? कारण माझा वाय क्लिअर आहे. मग वाय क्लिअर असेल तर हाऊ हे आपल्याला फार इझी वाटायला लागतं. येस ओर नो? ठीक आहे. आपण वाय आणि हाऊवर नंतर येऊया. आता आपण परत मूळ आपल्या रेकीवर येऊया. ठीक आहे. मध्ये-मध्ये थोडीशी मी भरकटली तर मला परत जागेवर आणण्याचा प्रयत्न करा. कारण रेकीमध्ये एवढं बोलण्यासारखं आहे, की सेशनचे सेशन कमी पडतील. एवढं रेकी आपल्याला देते. सो अशी ही एक वैश्विक युनिव्हर्सल एनर्जी आहे. ठीक आहे. रे आणि की हा जपानी शब्द आहे. जपानमधून ती आलेली आहे. पण मूळची आपली रेकी जी आहे, ती भारतामधून आलेली आहे. अथर्व वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे. आता जपानमधून आलेले आहे म्हणून जपानच्याच लोकांनी त्याचा वापर करायचा तर नाही. आपण अगदी युनिव्हर्सल एनर्जी असल्यामुळे कोणीही व्यक्ती ही एनर्जी वापरू शकतो. आपल्या दोन्हीही तळहातांमध्ये ही एनर्जी आहे. ठीक आहे? या नैसर्गिक उपचार पद्धतीने आपण आपला कुठलाही आजार बरा करू शकतो. आता आपल्याला मोस्ट ऑफ कोणते आजार असू शकतात बरं? एकतर आपल्याला शारीरिक व्याधी, हेल्थ इश्यूज काहीतरी असू शकतील. मानसिक, भावनिक कारण आपण काय थोडे सेन्सिटिव्ह असतो, इमोशनल असतो. लगेचच आपण आपण आपल्या भावनांमध्ये वाहून जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची गरज म्हणजे आपली भौतिक गरज, पैसा. बरोबर ना? आणि हा सगळ्यांनाच हवा असतो. आणि त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती. प्रत्येकाला वाटतं, की माझी आध्यात्मिक प्रगती व्हावी. मग या सगळ्यावर एकच सोल्युशन आहे रेकी. रेकी काय करते, तर रेकी आपल्या रूट कॉजवर जाऊन काम करते. कुठलीही गोष्ट जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळवायची असेल, तर रेकी तुमच्या रूट कॉजवर जाऊन काम करते. आता ह्या रेकीचे आणखीन काय-काय बेनिफिट आहेत? ही रेकी स्पर्श चिकित्सा जी आहे, त्याचा आणखीन काय-काय बेनिफिट आहेत? रेकी अजून काय-काय देते? असे एक ना अनेक गोष्टी आहेत, ज्या रेकी आपल्याला देते. रेकी आपल्याला लिव्हिंग और नॉन लिव्हिंग अशा दोन्ही गोष्टींवर वापरता येते. ठीक आहे. निर्जीव, सजीव अशा दोन्ही गोष्टींवर रेकी वापरता येते. जी लोकं प्रॉपर मेडिटेशन करतात, ओके? जी लोकं प्रॉपर मेडिटेशन, ध्यान साधना करतात, हळू-हळू त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं आणि त्यानंतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळू लागतात आणि म्हणूनच रेकीमध्ये मेडिटेशनला फार महत्त्व आहे. ठीक आहे? मग आपण बघूया रेकी आणखीन कशावर काम करते? सगळ्या आजारांवर. त्याचबरोबर कठीणातला कठीण, अगदी दुर्धर आजार, कॅन्सर किंवा ब्रेन ट्यूमर अशा मोठमोठ्या आजारांवर रेकी काम करते. पण कंडिशन एकच आहे, की त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास, ट्रस्ट असावा लागतो. जसं की मी वारंवार तुम्हाला सांगते, ट्रस्ट असेल तरच कुठलीही गोष्ट करा, तुम्हाला त्याचे डेफिनेटली बेनिफिट मिळणार. रेकी आणखीन काय करते? रेकी आपला ताणतणाव कमी करतं. बरं तुमच्यापैकी कोणाला राग जास्त येतो? रागीट लोकं किती आहेत? आय थिंक बरीच लोकं हँड रेज करतील. जी लोकं रागीट आहेत, त्यांच्यावर या रेकीचा प्रभाव खूप लवकर अनुभवायला येतो. हळू-हळू तुम्ही बघायला लागाल, की तुमच्यातला राग कमी व्हायला लागलाय. तुम्ही काम होता, एकदम शांत व्हायला लागता. जे तुम्ही आधी दुसऱ्यांना अगदी कार्य केलं, की त्याला वा आपण म्हणतो ना, त्याला लगेच आन्सर देतो, रिप्लाय देतो. तर ते हळू-हळू बंद व्हायला सुरुवात होतो. म्हणजे आपल्याला कळतं कुठे बोलायचे आहे, कुठे थांबायचं आहे, कुठे आपल्याला तोंड उघडायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. थोडक्यात ताणतणाव कमी होतो. रागीट लोकं कधी उठतात? जेव्हा ती जास्त प्रेशरमध्ये असतात. काहीतरी ताण असतो. तेव्हा ती लोकं रागीट असतात आणि ऑब्व्हियसली रागीट जी लोकं असतात ती खरी बोलणारी असतात. कारण ते प्रत्येक वेळेला व्यक्त होतात. त्यांच्या मनामध्ये कुठेही खोटेपणा नसतो आणि म्हणून ती व्यक्त होतात वारंवार. पण हाच राग तुम्हाला माहीत असेल, की बऱ्याच वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडवून आणतो आणि म्हणूनच आपण रेकीद्वारे आपला हा राग कमी करणार आहोत. ताणतणाव, प्रेशर जे काही आपल्यावर आहे ते कमी करणार आहोत. बऱ्याच लोकांना झोपेचा त्रास असतो, निद्रानाश, राइट? सो झोप येत नसेल तुम्हाला,
तर मेडिटेशन केल्यामुळे, रेकीचं हिलिंग केल्यामुळे तुम्हाला अनुभव यायला लागतील की हळूहळू मला आपोआपच झोप यायला लागते. माझी एक स्टुडंट आहे वेंगुर्ल्याची, मालवण जिल्हा मालवणामधली. तर त्यांचा हा एक एक्सपिरियन्स आहे. मॅडम मला 1-2 वाजेपर्यंत झोप येत नव्हती. पण आता मी अगदी आरामात झोपते. घरातली माणसं म्हणतायत, की तुझ्यामध्ये एवढे चेंजेस कसे झाले? म्हणजे बघा, की तुमच्या घरातली माणसं सुद्धा तुम्हाला ऑब्झर्व्ह करायला लागतात, की या लेडीजमध्ये काही ना काहीतरी चेंजेस झालेले आहेत. त्यानंतर जसं सांगितलं, की रागावर कंट्रोल करायला सुरुवात करता तुम्ही. तुमची कार्यक्षमता वाढते, तुमची क्रिएटिव्हिटी वाढते. क्रिएटिव्हिटी कशी वाढते ते पण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन. इतर लोकांबरोबर जे तुमचे संबंध बिघडले आहेत, ते सुधारायला सुरुवात होतात आणि त्याचबरोबर जी लोकं निगेटिव्ह आहेत, जी लोकं तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन प्रॉब्लेम क्रिएट करणारी आहेत, अशी लोकं हळू तुमच्या आयुष्यातून वजा व्हायला लागतात. मग मला सांगा, हे छान आहे की नाही? त्यांच्याशी न भांडताच ती लोकं आपल्या आयुष्यातून कमी व्हायला लागतात, दूर जायला लागतात. सो असे नकारात्मक लोक आपोआपच आपल्या आयुष्यातून दूर व्हायला सुरुवात होतात. तुम्हाला कळत सुद्धा नाही, की ही व्यक्ती माझ्याशी अगदी छान बोलत होती. फलाना माझी मैत्रीण आधी खूप छान बोलत होती. पण आता ती अचानक माझ्याशी बोलायची बंद का झाली बरं? हा जादू सगळा त्या रेकीचा आहे, की मे बी इन फ्युचरमध्ये ती व्यक्ती तुमच्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करू शकते आणि म्हणूनच या युनिव्हर्सने तिला आधीच तुमच्या आयुष्यातून वजा करायला सुरुवात केली. तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं, तुमची प्रगती व्हायला लागते. त्याचबरोबर आता ही रेकी कोणासाठी जास्त लाभदायक आहे? कमी वयातली कमी वयातली जी लोकं या डिव्हाइन एनर्जीशी कनेक्ट होतात. फॉर एक्झाम्पल शिक्षण घेत असलेली मुलं. जर या म्हणजे ज्यांचं 18 वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि जी लोकं शिक्षण घेत आहेत, ती लोकं कमी वयातली लोकं जर या एनर्जी बरोबर कनेक्ट झाली, तर त्यांची अफलातून प्रगती होते. कॉन्सन्ट्रेशन वाढतं, शैक्षणिक प्रगती होते आणि त्याचबरोबर करिअरमध्ये त्यांची ग्रोथ, त्यांची प्रोग्रेस खूप छान उत्तम पद्धतीने होते. चांगले मित्र मिळू लागतात, चांगली कंपनी त्यांना मिळू लागते. एक्झॅक्टली काय करायचंय फोकस व्हायला लागतो माणूस. त्याचबरोबर तुमच्या मुलांना जर काही ॲडिक्शन असेल, ड्रिंक घेत असतील, टीव्हीचं ॲडिक्शन असेल, सारखं वारंवार टीव्ही बघायचं. बघा लेडीजला पण ह्या सवयी असतात, की सारखं त्या सीरियलमध्ये गुंतलेल्या असतात. अगदी आता 7 वाजता ही सीरियल संपली, की 8 वाजता ती चालू होणार आहे. मग 9 वाजता 7व्या मुलीची, मग हे, ते असं सगळं चालू. मग तो झी टीव्ही आपल्या घरातला एक भाग झालेला आहे. मग मला सांगा, एंटरटेनमेंट म्हणून अर्धा 1 तास टीव्ही ठीक आहे. पण दिवसभर तुम्हाला जर त्याचं वेड लागलेलं असेल, तर वेळीच त्याच्यावर आळा घाला. तोच उपयोग चांगल्या कामासाठी करा. ठीक आहे? सो जर मोबाईलचं ॲडिक्शन असेल, गेमचं ॲडिक्शन असेल, इतर काही वाईट गोष्टींचं ॲडिक्शन असेल, चांगली वाईट मित्रांची संगत लागलेली असेल, तर अशा बऱ्याच गोष्टी दूर व्हायला लागतात. बऱ्याच गोष्टी सुटू लागतात आणि चांगल्या सवयी त्यांच्या आयुष्यामध्ये, चांगले मित्र त्यांच्या आयुष्यात यायला लागतात. आणि म्हणूनच इथे असलेली जी लोकं 18च्या वर आहेत आणि 25च्या आतली आहेत, त्यांचं मी जास्त स्वागत करते. काँग्रॅच्युलेशन करते त्यांना, की खरोखरच तुम्ही तुमचं म्हणजे म्हणतात ना, ते प्रारब्ध किंवा तुमचं कर्मसंचित काहीतरी चांगलं असेल आणि म्हणूनच तुम्ही इथे कनेक्ट झालेला आहात. कारण प्रत्येक गोष्ट निसर्गातलं एखादं पान सुद्धा त्याच्या इच्छेनुसार हालत नाही. बरोबर आहे की नाही सांगा मला? त्याची इच्छा असेल तरच त्या सगळ्या प्रक्रिया होतात. आणि म्हणूनच तुम्ही पण इथे आलेला आहात, तर त्याचाच एक आदेश आहे, त्याचाच एक मेसेज आहे. हा सुद्धा एक डिव्हाइन कॉल आहे तुमच्या सगळ्यांसाठी. राइट? क्लिअर आहे इथपर्यंत? सो येस, डेफिनेटली तुम्ही खूप नशीबवान आहात. इथपर्यंत आलेला आहात आणि हे सगळं ऐकताय. आणि मी फक्त कोण आहे? एक मेडिएटर, माध्यम. मला ते त्या विधात्याने, त्या युनिव्हर्सने ते काम दिलेलं आहे. ते प्रामाणिकपणे, चोखपणे पार कर प प पाडण्याचं काम मी करते.
कारण प्रत्येकाचा एक रोल असतो आणि तो रोल त्याने आपल्याला वरूनच ऑलरेडी आधीच ते प्लॅनिंग असतं, प्री प्लॅनिंग केलेलं असतं. इथे चुकून दुसऱ्यांच्या स्क्रीन दिसत आहेत मॅडम. मी मी दिसत आहे ना सगळ्यांना, काही प्रॉब्लेम आहे का? हा मॅडम, स्क्रीन तुम्ही दुसऱ्या स्क्रीनवर गेला असेल. माझ्यासमोर आता 3 स्क्रीन आहेत, त्यामुळे मी सगळ्यांनाच नाही बघू शकत. ज्या लोकांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनाच मी बघू शकते. ठीक आहे. येस. तो इथपर्यंत क्लिअर आहे. रेकीचे आता मी सांगत बसली तर रेकीचे एक ना अनेक उपाय आहेत. जसं की आपण आपल्या मुलांची स्तुती करता करता थकतो का? आई आपल्या मुलांची स्तुती करता करता थकत नाही, तसं रेकीची स्तुती करता करता मी थकू शकत नाही. मी असे अनेक सेशन म्हणजे 4-4, 5-5 तासाचे सुद्धा सेशन मी या रेकीच्या बेनिफिटसाठी घालू शकते. पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला हा सेशन थोडासा फास्ट घ्यायचा आहे. आता अजून काय रेकी देते? बघा रेकीची एनर्जी कशाप्रकारे आपल्याला फील होते. एकच मिनिट. अशा प्रकारे आपण रेकीचं हीलिंग देऊ शकतो. आपल्या या 2 तळ हातांनी. जसं की तुम्ही या इमेजमध्ये बघू शकता सगळे. ठीक आहे. आता ही रेकी कशी शिकता येते? काय वाटतं तुम्हाला, कशी रेकी शिकता येते बरं? सो रेकी ही एक गुरु शिष्य परंपरा पद्धती आहे आणि त्यामुळे रेकी शिकण्यासाठी गुरु असणं गरजेचं आहे. आता गुरु असणं कशासाठी? माधुरी मॅडम तुमचा हँड डाउन करा प्लीज. गुरु कशासाठी? तर रेकीमध्ये अट्युनमेंट ही एक महत्वाची प्रोसिजर आहे. ठीक आहे. सो अट्युनमेंट म्हणजेच दीक्षा. दीक्षा घेतल्याशिवाय तुम्ही ही ऊर्जा ग्रहण करू शकत नाही. तुम्ही YouTubeवर व्हिडिओ बघा, आणखी कुठला तुमच्या मैत्रिणीकडून काही फ्रीमध्ये तुम्ही सेशन ऐका. तुम्ही ऐकू शकता. तुम्ही ही विद्या काही प्रमाणात त्याचा बेनिफिट घेऊ शकता. जर तुम्हाला पूर्ण बेनिफिट हवे असतील, तर तुम्हाला तुमच्या गुरुकडून दीक्षा म्हणजे अट्युनमेंट घेतल्यानंतरच या विद्येचा म्हणजे म्हणतात ना 100% त्याचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. आता अट्युनमेंट म्हणजे दीक्षा म्हणजेच काय? तर आपल्या शरीरात 7 चक्र ऊर्जेच्या स्वरूपात कार्य करीत असतात आणि आपल्या शरीरातील सगळ्या अवयवांवर नियंत्रण ठेवत असतात. ठीक आहे. आणि ही चक्र बघा, सगळीच चक्र जर ओपन केली आपल्या शरीरातली, तर आपण डायरेक्ट हिमालयात जाऊ, संसार वगैरे सोडू. आणि म्हणूनच काही प्रमाणात अगदी म्हणतात अगदी छोट्या प्रमाणात, काही प्रमाणात ही चक्र ओपन करता येतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचा बेनिफिट होतो. आता मी पुढे चक्र सांगणारच आहे आज तुम्हाला. आणि ही चक्र ओपन केल्यामुळे त्याचा कनेक्शन या युनिव्हर्सल एनर्जीशी करा केला जातो. आपल्या शरीरात जी 7 चक्र आहेत, ती ठराविक प्रमाणात ओपन केल्या जातात, उघडले जातात आणि त्याचा कनेक्शन या युनिव्हर्सल एनर्जी बरोबर केला जातो. त्यालाच रेकीची दीक्षा असे म्हणतात. आता हे कोण करू शकतं? तर हे फक्त आपले गुरुच करू शकतात. आणि एकदा का तुम्ही रेकीचा अटॅचमेंट घेतलात, म्हणजे दीक्षा घेतला, की तुम्ही स्वतः रेकी घेऊ शकता स्वतःसाठी, इतरांना सुद्धा देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही दूर असलेल्या लोकांना, म्हणजे कोसो दूर असलेल्या लोकांना सुद्धा डिस्टन्सद्वारे हीलिंग देऊ शकता. बघा, किती छान आहे ना हे. मी आज इथे मुंबईमध्ये बसलेले आहे. मुंबईला बसून मी बाहेर अगदी यूएसला असणाऱ्या, जपानला असणाऱ्या, कोल्हापूरमध्ये असणाऱ्या, कुठेही असणाऱ्या लोकांना रेकीचं अटॅचमेंट अगदी छान प्रॉपर देऊ शकते. तो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके. चला आता आपण पुढे जाऊया. तो गुरुकडून दीक्षा घेतल्यानंतरच आपण हे ज्ञान प्राप्त करायचे. आता तुम्ही म्हणाल, मॅडम रेकी हे केव्हापासून आले? जसं मी सांगितलं, की रेकी आपल्या भारतामध्येच होती. आता भारतामध्ये होती तर एक पुरातन काळातलं मी तुम्हाला उदाहरण सांगते. हे तुम्हाला जे इमेजमध्ये दिसतात ते भगवान श्री रामचंद्र आहेत. सो पौराणिक कथेत भगवान श्री रामचंद्रांनी अहिलेला शाप दिला होता. तुम्हाला माहित असेल, की अहिलेला शाप दिला होता. त्यामुळे तिचं पाषाणात रूपांतर झालेलं आहे. आणि या अहिलेच्या त्या म्हणतात ना त्या शिलेला, त्या दगडाला
भगवान श्री रामचंद्रांचा स्पर्श झाल्यानंतर तिचं पूर्ववत रूपांतर एका स्त्रीमध्ये झालं, अहिलेत झालं आणि ती त्या शापातून तिची मुक्तता झाली. म्हणजेच बघा, केवळ स्पर्श केल्यानंतर तिचं रूपांतर पूर्ववत तिच्या रूपात आलं. म्हणजे ही स्पर्श चिकित्सा पद्धती जपानमधून आलेली आहे का? मूळची कुठली? ती आपली भारतातली. ठीक आहे. सो अशा प्रकारे आता रेकीचे अटेनमेंट झाल्यानंतर पुढे काय? रेकीचे अटेनमेंट झाल्यानंतर ही एनर्जी तुम्ही किती वापरू शकता? लेवल 1 रेकीचं जसं की लेवल्स आहेत, त्यामुळे तुम्हाला तर पुढे शेअर करते. जसे की आपले संत आहेत, गौतम बुद्ध आहेत, व्यास ऋषी, साईबाबा, स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज, हे काय करत होते? तर केवळ आपल्या हाताच्या स्पर्शाने इतरांच्या कुठल्याही व्याधी, कुठलेही आजार, शारीरिक, मानसिक, भौतिक कुठलेही आजार बरे करत होते. ठीक आहे. सो आता आम्ही म्हटलं की आफ्टर अटेनमेंट झाल्यानंतर काय होतं? तुम्ही रेकीचं एक चॅनल होता. ती एनर्जी तुमच्या शरीरातून प्रवाहित व्हायला लागते. ठीक आहे. पुढे काय? मग रिझल्ट ऑफ अटेनमेंटचे रिझल्ट काय? लेवल 1 मध्ये ही एनर्जी तुमच्या शरीरामध्ये 10% असते. ओके. लेवल 1 मध्ये ही एनर्जी तुमच्या शरीरामध्ये 10% असते. लेवल 2 मध्ये आल्यानंतर ही एनर्जी 50% ऊर्जेने काम करते. लेवल 1 मध्ये तुमचं फक्त शारीरिक शुद्धीकरण होतं. मी म्हटलं ना, की आपलं मडकं जे रिकामं असतं ते भरायचं काम करायचं असतं. आणि लेवल 2 मध्ये ती 50% ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. जास्त एनर्जी, जास्त काही रेकीचे सिम्बॉल्स जे मॅजिकली काम करतात, ते सिम्बॉल्स त्या सिम्बॉलचा अनुभव तुम्ही घ्यायला सुरुवात करता. लेवल 3 मध्ये ही एनर्जी 100% होते. लेवल 3 आणि 4 मध्ये. आणि अशा प्रकारे तुमची एनर्जी वाढायला लागते. एनर्जी वाढल्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप मॅजिकली अनुभव घ्यायला सुरुवात करता. तुमची कामं जी बऱ्याच दिवसांपासून, बऱ्याच वर्षांपासून अडलेली असतात, तर तुम्ही अनुभव घ्यायला सुरुवात करता, की एक-एक माझं काम पूर्ण होत चाललेलं आहे. याला कारणीभूत काय आहे? रेकी आहे, डिव्हाइन एनर्जी, मेडिटेशन केल्यामुळे तुम्ही कॉन्सन्ट्रेट होता, फोकस होता. त्याचबरोबर आपण जे अफर्मेशन देतो, ते सगळे अफर्मेशन मॅजिकली काम करायला सुरुवात करतात. क्लिअर आहे? नेक्स्ट आता पुढे बघूया आपण. व्हाय आय वॉन्ट टू लर्न रेकी? का बरं मला रेकी शिकायचं आहे? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल ना प्रत्येकाच्या? आय होप की हा क्वेश्चन तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आला असेल, की मला रेकी का शिकायची आहे? येस ऑर नो? येस. किती लोकांना वाटतं, की मला पण रेकी शिकायची आहे किंवा शिकणं फार गरजेचं आहे? का बरं? सगळ्यांच्या समस्या सेम आहेत का आपल्या? येस. सगळ्यांच्या समस्या सेम आहेत? हो, सेम आहे. मी म्हणेन सगळ्यांच्या समस्या सेम आहेत. आता मी इथे एक्सप्लेन केला, की तुम्हाला त्या कळतील, की काय समस्या आहेत आपल्या. ठीक आहे? बघा आता मी एक्सप्लेन करते. हेल्थ इश्यूज आहे आपल्या सगळ्यांचीच समस्या ही. सगळ्यांना काही ना काहीतरी हेल्थ इश्यू आहे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रुट्स, प्रोटीन कमी, पण मेडिसिनच्या बॉटल्स त्यांच्या फ्रिजवरती ते पूर्ण भरलेलं असतं. येस ऑर नो? सगळीकडे मेडिसिन्स आहेत. औषधं, औषधं, औषधं. मेंटल इश्यूज, मानसिक समस्या, नातेसंबंध स्पॉईल व्हायला लागलेले आहेत. आई-वडिलांच्या बऱ्याच अपेक्षा असतात. त्या पूर्ण करता मुलांवर आलेलं प्रेशर, दडपण, कौटुंबिक समस्या, कलह, क्लेश प्रत्येकाच्या घरात असतात. कोणीही असं धुतल्या तांदळासारखं नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये छोट्या-मोठ्या प्रमाणात काहीतरी क्लेश, कलह असतातच. करिअर, शिक्षण यासाठी आलेलं प्रेशर. मुलाला जायचं असतं वेगळ्या फील्डमध्ये, आई-वडिलांचं प्रेशर असतं दुसऱ्याच फील्डमध्ये जाण्यासाठी. नाही, नाही, तू मेडिकल फील्डमध्येच गेला पाहिजेस. तिकडे जास्त इन्कम आहे. पण त्या मुलाचा आपण कधी विचार करतो का? की माझ्या मुलाच्या मनामध्ये काय आहे? येस ओर नो? हे केल्यामुळे एवढं-एवढं इन्कम मिळतं. पण तो मुलगा त्या फील्डमध्ये
खुश राहणं गरजेचं आहे, बरोबर ना? पुढे जाऊन भविष्यामध्ये त्याला त्याच्यातून आनंद मिळणं गरजेचं आहे. जर ते काम त्याने आनंदाने केलं, तरच त्याच्यामध्ये तो सक्सेस मिळवणार आहे. आणि त्यासाठी हे प्रेशर, दडपण जसं पॅरेंट्सवर असतं, तसं मुलांवर पण असतं. काही माणसं नशेच्या आहारी गेलेले असतात. घरातून नैराश्य, कलह, बऱ्याच अडचणींमध्ये सापडलेले असतात आणि त्याचबरोबर आत्मविश्वासाची कमतरता, लॅक ऑफ कॉन्फिडन्स. मी जाडीच का आहे? मला देवाने असंच का केलंय? मी काळीच का? मी गोरी का नाही? मग मलाच देवाने असं का केलंय? पण आपण कधी बोलतो का हो देवाला थँक यू? असं कधी बोलतो का? की देवाने आपल्याला 2 छान हात दिलेत, 2 पाय दिलेत, 2 डोळे दिलेत. आता या गोष्टी कोणाला कळतात, की ज्यांना यातला एकही अवयव, एखादा अवयव नाहीये त्यांच्याकडे. बरोबर ना? ज्यांना पाय नाहीये, ज्यांना देवाने डोळे दिले नाहीये, त्यांना कळतं खरी या अवयवांची किंमत. पण आपण काय बोलतो? हां, मला तर हे सगळं फ्रीमध्ये दिलंय. मी कशाला थँक यू बोलू देवाला? आणि इथेच आपण चुकतो, की जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची भावना, ग्रॅटिट्यूड वारंवार बोलता ना, छोट्या-छोट्या गोष्टींसाठी, तेव्हा तो परमेश्वर सुद्धा म्हणतो, की एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ही व्यक्ती मला वारंवार थँक यू, थँक यू, थँक यू बोलतेय. तर माझं कर्तव्य आहे, की या व्यक्तीला मला द्यायलाच पाहिजे. येस ओर नो? बघा आपल्या कालच्या सेशनमध्ये एक लेडीज होत्या. आय थिंक त्या बिचाऱ्या अंध होत्या. आता आहेत का आजच्या सेशनमध्ये त्या? ओके, ओके. आहेत, आहेत. मला दिसतायत समोर. आय थिंक प्रतिमा मॅडम. सो त्यांना माहीत असेल, की दृष्टी असणं किती महत्वाचं आहे. पण ऑब्व्हियसली देवाने, परमेश्वराने जेव्हा आपलं एक अंग काढून घेतलेलं असतं, तेव्हा दुसरं अंग आपलं एक स्ट्राँग केलेलं असतं. येस ओर नो? बरोबर प्रतिमा मॅडम? येस. म्हणजेच देव कोणाला कमकुवत करत नाही, कोणाला कमजोर करत नाही. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तुम्हाला सतत रडण्याची सवय असते, तर तुम्ही रडत राहणार. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, ते नाही. आणि मग देव काय करतो? परमेश्वर काय करतो? त्या गोष्टी आपल्याकडून परत घ्यायला सुरुवात करतो. देत नाही. बघा, जी लोकं वारंवार रडत असतात ना, त्या लोकांना परमेश्वर आणखीन कमी, कमी, कमी द्यायला सुरुवात करतो. आणि कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ज्या लोकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असतं, जी लोकं वारंवार बोलतात, की माझ्याकडे ₹2000 आहेत ना, ठीक आहे, ही पण अमाउंट माझ्यासाठी खूप जास्त आहे. थँक देवा. त्या लोकांना 2000चे 2,00,000 करायला वेळ लागत नाही. कारण एकतर तुमचा या युनिव्हर्सवरचा विश्वास, स्वतःवरचा विश्वास, त्याचबरोबर हे युनिव्हर्स म्हणजे ही डिव्हाइन एनर्जी ऑब्व्हियसली तुम्हाला कनेक्ट होते आणि कनेक्ट होऊन मल्टिपल तुमच्या आयुष्यामध्ये द्यायला सुरुवात करते. आणि एकदा का ही डिव्हाइन एनर्जी, रेकी एनर्जी तिने तुम्हाला द्यायला सुरुवात केलं, की ती थांबत नाही, हे एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणूनच पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते, अभिनंदन करते, की तुम्ही सगळे या डिव्हाइन एनर्जीचा एक पार्ट आहात, एक हिस्सा आहात. ओके? सो अशा प्रकारे ही रेकी का शिकावी याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. सो आता तुम्ही तुमच्यामध्ये काही दोष शोधाल का? माझ्याकडे अपुरी साधनं आहेत, माझ्याकडे हेच नाहीये, माझ्याकडे पैसाच नाहीये. बघा, ज्याला करियर करायचं आहे, ज्याला काहीतरी करायचंय, तो 10,000चे 10,00,000 सुद्धा करू शकतो. श्रीमंताची मुलं त्यांचा इन्कम त्यांच्या आई-वडिलांनी जे केलेलं असतं त्याच्यामध्ये ग्रोथ करताना दिसतात का हो तुम्हाला कधी? मोस्ट ऑफ नाही. जी लोकं या परिस्थितीतून, काबाड कष्टातून, हार्डवर्क त्या कठीणातल्या कठीण परिस्थितीतून बाहेर येतात ना, तीच काहीतरी अचीव्ह करतात. आणि म्हणूनच या परमेश्वराचे आभार माना तुम्हाला दुःख दिल्याबद्दल. कारण दुःखातून पोळून जेव्हा तुम्ही बाहेर येता ना, तेव्हाच तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकता. आणि म्हणूनच आज आपल्याला या दुःखाला सुद्धा, प्रत्येक दुःखाला सुद्धा थँक यू बोलायचंय. बोलणार आहात तुम्ही सगळे? कारण त्या दुःखानेच तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. येस ओर नो? येस असेल तर हँड रेज करा. आणि मनातल्या मनात या युनिव्हर्सला थँक यू बोला.
येस. ओके, आता पुढे जाऊया आपण. बरं, या सगळ्या म्हणजे जसं सांगितलं, हेल्थ इश्यूज, मेंटल इश्यूज, एक्सपेक्टेशन, फायनान्शियल प्रॉब्लेम, पैसा हा तर सगळ्यांच्या आयुष्यामधला एक महत्वाची एनर्जी आहे. ती नसेल तर तुमच्या आयुष्यात ना प्रेम राहणार, ना नातेवाईक राहणार, ना तुमची बायको तुमच्यावर प्रेम करणार, ना नवरा तुमच्यावर प्रेम करणार. येस ऑर नो? कारण वर जर हे वाटलं की नाही, नाही, मग प्रेम महत्वाचं असतं, तर नाही. हे चुकीचं आहे. प्रेम महत्वाचं आहे, पण प्रेमाबरोबरच दुसरी महत्वाची एनर्जी आहे पैसा. कारण बघा, पैसा आयुष्यात असेल तरच इतर गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये सुरळीत चालू असतात. सो पैसा आणि नातं या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्याच बरोबर चांगलं हेल्थ. या 3 गोष्टींसाठी आपल्याला रेकी शिकायची आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं इथपर्यंत? येस. सो आता आपण पुढे जाऊया. आता या सगळ्या गोष्टी न मिळाल्यामुळे काय होतं? तर माणूस डिप्रेशनमध्ये जातं. बरोबर ना? पैसा आहे, तर तुम्ही हेल्थचे इश्यूज सॉल्व्ह करू शकता, ऑपरेशन करू शकता, ट्रीटमेंट करू शकता. पैसा नसेल तर या गोष्टी तुम्ही करू शकता का? नाही. त्याचबरोबर जर तुमच्याकडे पैसा आहे, पण नातेवाईकच नाहीयेत कोण, तर पॉसिबल आहे का? मग या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत आणि याच नसतील, तर माणूस डिप्रेशनमध्ये जातो आणि डिप्रेशनमध्ये जाऊन सुसाईड करण्याचा प्रयत्न करतो आणि रेकी या सगळ्यांना कंट्रोल करते. या सगळ्यातून आपल्याला बाहेर काढते आणि म्हणूनच रेकी शिकणं फार गरजेचं आहे. रेकी शिकलेला माणूस आयुष्यात असा वाईट वाटेवरती किंवा असा वाईट विचार कधीही मनात आणत नाही किंवा आणण्याचा प्रयत्न करत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे? येस. सो मला सांगायला फार आवडेल की माझं असंच एक सेशन चालू होता. आणि एक लेडीज खूप म्हणजेच कॉलेजमधली मुलगी होती ती आणि खूप डिप्रेशनमध्ये गेली होती. ऑब्व्हियसली प्रेम प्रकरण होतं. हल्लीच्या कॉलेजच्या मुलींचं डिप्रेशन हा एक त्यांच्यासाठी नवीन प्रकार नाही. रोजचं झालेलं आहे त्यांच्यासाठी. छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये डिप्रेशन येणं, हे त्यांच्यासाठी रोजचं झालेलं आहे. पण 90ची पिढी आहे, त्यांना माहीत आहे. पोळून आई-वडील आपल्याला ₹10 देताना सुद्धा नाकीनऊ असायचे. का? त्याच्यासाठी रिझन वारंवार विचारायची. कशासाठी? काय? आणि आपल्या प्रत्येक हालचालींवर आई-वडिलांचं छान बारीक लक्ष असायचं. बरोबर ना? आता काय झालंय, माणूस पैशाच्या मागे एवढा धावतोय, की आपल्या मुलांकडे मी असं नाही म्हणत काहींचं खूप छान लक्ष असेल, की पण मुलांकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय. आणि त्यामुळे मुलांना जे प्रेम, जिव्हाळा हवा असतो ना, तो कुठेतरी मिळत नाहीये. सो ते थोडंसं निर्माण करा. कारण काही गोष्टी म्हणजे म्हणतात ना, दिखावा करण्यापेक्षा मुलांना तुमची प्रेमाची ऊब त्या गोष्टी देणं फार गरजेचं आहे. आणि मग ती मुलगी अशीच डिप्रेशनमध्ये गेली होती. मे बी तिच्या बॉयफ्रेंड मध्ये आणि तिच्यामध्ये बरंच डिस्प्यूट झालं होतं, भांडणं झालं होतं आणि तिचं रिलेशनशिप बरेच 7-8 वर्षांपूर्वीचं होतं ते. आ, मग ते असं चाललं होतं, की मॅडम आज मी सुसाईड करणार होती. मी आज तो अटेम्प्ट करणार होती आणि सडनली तुमचा मी हा एक सेशन अटेंड केला आणि तो विचार मनातून काढून टाकला, की नाही, दुःख आपल्या आयुष्याचा एक पार्ट आहे. त्याला आपण टॅकल करायचं आहे. आणि आज ती मुलगी माझी एक स्टुडंट आहे. आणि येस, डेफिनेटली तिचं लग्न वगैरे झालेलं आहे. तिच्या आयुष्यामध्ये ती सुखी आहे आणि त्याच मुलाबरोबर तिचं लग्न झालेलं आहे. म्हणजे बघा, की रेकी शिकल्यानंतर किंवा रेकीचे ग्रँड मास्टर झाल्यानंतर माझे बरेच स्टुडंट आहेत, रेकीचे ग्रँड मास्टर आहेत. कारण मी 2013 पासून या क्षेत्रात आहे. सो असे माझे बरेच स्टुडंट आहेत. ते त्यांच्या क्षेत्रामध्ये मास्टर झालेले आहेत. आणि जेव्हा आपण दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये असे थँक यू घेतो ना, "मॅडम थँक आज ही गोष्ट माझ्या आयुष्यात झाली. थँक आज हे माझं काम पूर्ण झालं." तेव्हा तो आनंद आपल्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावत असतो. ठीक आहे? सो अशा प्रकारे ही रेकी आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचं माध्यम ठरते. आता आपण पुढे जाऊया.
आता आपण बघूया रेकीचा आणि आपल्या पास्ट लाईफचा काय संबंध आहे. कोणाकोणाला वाटतं पास्ट लाईफचा खरोखरच आपल्याशी काहीतरी संबंध असतो? कोणाकोणाला वाटतं? येस, हँड रेज करा. आपल्या पास्ट लाईफमध्ये आपण काहीतरी चुकीचं केलं असेल ना, म्हणून आज आपल्याला हे दुःख भोगावं लागतं. असं कोणाकोणाला वाटतं? अरे बापरे! बरेच हँड रेज आहेत. येस, डेफिनेटली येस आहे. मी थोडासा एक ब्रेक घेते, एक पाणी पिते थोडंसं. येस, डेफिनेटली रेकीचा आणि आपल्या या पास्ट लाईफचा खूप जवळचा संबंध आहे. कारण काही गोष्टी आपण आपल्या पास्ट लाईफमधून घेऊन आलेलो असतो. जर आपल्या या पास्ट लाईफमध्ये आपण काही चांगलं कृत्य केलं असेल, तर ते आपलं संचित कर्म या स्वरूपामध्ये नेक्स्ट जन्म आपल्याला फार छान चांगल्या घराण्यामध्ये मिळतो. ठीक आहे. चांगले आई-वडील लाभतात, चांगलं घरदार लाभतं, चांगला नवरा लाभतो. म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात. आणि म्हणूनच काही ठिकाणी बघा, काही लोकं ना फार वाईट स्वभावाची असतात, धार्मिक नसतात. वाईट स्वभावाचे असतात, लोकांना लुटतात, लुबाडतात आणि तुम्ही म्हणता, मॅडम जी लोकं अध्यात्म करतात, त्यांच्याच बाबतीत वाईट गोष्टी होतात आणि मग काही लोकं वाईट गोष्टी करतात, पण त्यांना मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये तू खूप छान अल्बेल आहेत, खूप छान चाललंय त्यांचं. असा येतो ना तुमच्या मनात प्रश्न? येस, कोणाकोणाच्या मनात असा प्रश्न येतो? की माझ्या शेजारची लेडीज आहे, खूप आगाऊ आहे, उद्धट बोलते लोकांना, लुटतात, लुबाडतात, तरी त्यांचं मात्र खूप छान चाललंय. असा येतो ना प्रश्न? येतो ना सगळ्यांच्या मनात प्रश्न असा? तर त्याचं रिझन असं आहे, की त्यांचं पूर्वसंचित कर्म, त्यांनी पास्ट लाईफमध्ये काहीतरी चांगलं केलं असेल, ते पूर्वसंचित कर्म त्यांना या जन्मामध्ये उपभोगायचं आहे आणि त्याचा साठा जेव्हा संपतो, तेव्हा त्यांचं काउंटडाऊन सुरू होतं. मग त्यांच्या आयुष्यामध्ये वेगळं वळण यायला सुरुवात होतं. ते कर्म संपल्यानंतर. ते संचित कर्म जे आहे, ते संपल्यानंतर. क्लिअर आहे? प्रश्नाचं उत्तर कळालं? सो आता जर तुम्ही स्ट्रगलमध्ये आहात, कठीण परिस्थितीशी सामना करताय, याचा अर्थ असा की कुठेतरी गेल्या जन्मामध्ये आपल्याकडून काहीतरी वाईट गोष्टी घडल्या होत्या किंवा काहीतरी चुकीच्या गोष्टी घडल्या होत्या आणि म्हणूनच त्या करेक्ट करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला हा एक दुसरा चान्स दिलेला आहे. मी काय म्हणालीये? एक दुसरा चान्स दिलेला आहे. मग हा चान्स आपण एक्सेप्ट करायचा की नाही करायचा? कारण मनुष्य जन्म कोणालाही मिळतो का हो? कितीतरी योनीतून आपल्याला बाहेर यावं लागतं. तेव्हा जाऊन कुठेतरी हा मनुष्य जन्म मिळतो. मग बघा आपण किती नशीबवान आहोत. आणि त्यात पण आपण सारखं वारंवार जर स्वतःला दोष दिला, तर मग मला सांगा हा परमेश्वर आपल्यावर कृपादृष्टी करणार आहे का? येस ओर नो? आणि आजपासूनच सुरुवात करा. तुमच्यावर या परमेश्वराने जे ब्लेसिंग्ज केलेत ते काउंट करण्याची. राइट? इथपर्यंत क्लिअर आहे? सो पास्ट लाईफचा आणि रेकीचा असा संबंध आहे, की पास्ट लाईफमधून काही गोष्टी आपण घेऊन आलेलो असतो आणि त्यालाच काय म्हणतात आपले भोग. मग हे भोग चांगले किंवा वाईट असू शकतात. जर चांगले असतील तर आपल्याला चांगला जन्म मिळतो आणि वाईट असतील तर ऑब्व्हियसली आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम्स, काहीतरी चॅलेंज आपल्या आयुष्यामध्ये येतात. मग हे ब्लॉकेजेस जे आपल्या आयुष्यामध्ये आलेले आहेत, पास्ट लाईफमधली, ज्या अडथळे, समस्या आहेत, तर त्यांना दूर करण्यासाठी रेकी आपल्याला सपोर्ट करते. मग मला सांगा हे चांगलं आहे की वाईट आहे? राइट? त्याचबरोबर आता तुम्ही काही लोकांच्या मनात असतं, की मॅडम रेकी म्हणजे काही ब्लॅक मॅजिक वगैरे असं आहे का? आहे ना काहींच्या मनात असा संशय. तर तसं काही नाही. रेकी म्हणजे ब्लॅक मॅजिक, जादू-टोणा, तंत्र-मंत्र, अंधश्रद्धा असं काही नाही. तर एक प्युअर नॅचरल एनर्जी आहे आणि ही सायंटिफिकली प्रूव्ह झालेली आहे. रेकीचे 7 चक्राचे जे सिम्बॉल आहेत, तेच डॉक्टर त्यांचे एक सिम्बॉल म्हणून यूज करतात. बघा क्लिनिकमध्ये गेल्यानंतर हा सिम्बॉल आता यूज करतात डॉक्टर.
7 चक्रांचा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. हा, डोअर क्लोज. सो ब्लॅक मॅजिक, तंत्र मंत्र असं काही त्याचा संबंध नाही. आता कंडिशन काय आहे रेकी शिकण्यासाठी? तुम्हाला काय वाटतं? रेकी शिकण्यासाठी काही कंडिशन्स आहेत का? येस. कोणाच्या मनामध्ये काय काय क्वेश्चन आहेत? हँड रेज करा. चॅट बॉक्समध्ये मला मेसेज करा. कोणाकोणाला भीती वाटते किंवा काय डाऊट्स आहेत का तुमच्या मनामध्ये? येस, चॅट बॉक्समध्ये मला सांगा. येस, 84 लक्ष योनीमधून कोणी बरं मेसेज केलाय? प्राप्ती मॅडमने. 84 योनीमधून आपल्याला जन्म घ्यावा लागतो, तेव्हा आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. का दिलाय देवाने तो? की जे गेल्या जन्मामध्ये तुमचं काही करेक्शन करायचं होतं, ते आता करेक्ट करा. आणि मग पुढचा जन्म खूप चांगला घ्या. बघा किती छान एक चान्स दिलाय, अपॉर्च्युनिटी दिली आपल्याला त्या परमेश्वराने. शोधलं तर सगळ्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहे, नाही तर काहीच नाही. येस, भीती आहे. कोण म्हणतात, कुलकर्णी म्हणतात भीती आहे. अंकिता म्हणतात थर्ड लेवल पूर्ण करावी लागते का? सांगते मी तुम्हाला. हेल्थ इश्यू, त्यानंतर रेकीचे नफा तोटे आहेत का? आता मी सांगितले रेकीचे सगळे फायदेच फायदे आहेत. तोटे कुठे मी तुम्हाला सांगितलं का? तोटे सांगितले का कुठे? तोटे काहीच नाहीये. येस, फर्स्ट ऑफ ऑल स्वतःला वेळ द्यायला हवा. एक्झॅक्टली. जसं मी तुम्हाला आणि माझ्या बॅच मधल्या प्रत्येक स्टुडंटला सांगते, की रेकी हा केवळ शिकण्याचा विषय नाही आहे, तर रेकी हा प्रॅक्टिकल करण्याचा विषय आहे. आणि वेळ तर द्यावा लागणार. किती वेळ द्यायचे बरं तुम्हाला? 1 तास, 2 तास? अजिबात नाही. फक्त 25 ते 30 मिनिटं तुम्हाला स्वतःला रोज द्यायची आहेत स्वतःसाठी. आणि मग मला सांगा, एवढी जर चांगली कारणं असतील, तर तुम्ही स्वतःला 25 ते 20 मिनिटं नाही देऊ शकत का? डे टू डे लाईफमध्ये? हेच जर मी तुम्हाला म्हणाली, की रोज असं केल्याने तुम्हाला 1 करोड रुपये मिळणार असतील, तर तुम्ही करणार की नाही करणार? म्हणजे मनुष्य बघा किती, काय म्हणतात त्याला? कुठला शब्द वापरता येईल बरं? लोभी प्राणी आहे. चतुर प्राणी आहे. जर आपण त्याच्यासमोर काहीतरी हाव निर्माण केली, तरच तो करतो, नाहीतर नाही. बरोबर ना? मग एवढ्या जर चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये या रेकीमुळे येणार असतील, तर मला सांगा, कोण बरं करणार नाही 25 ते 20 मिनिटाची ही प्रॅक्टिस? आणखीन रेकी काय देते? रेकी बऱ्याच गोष्टी देते, बऱ्याच, एक ना अनेक. ठीक आहे? सो अशा पद्धतीने आपल्याला या रेकीचा आता आपण इतिहास बघणार आहोत. सो इथपर्यंत क्लिअर झालं का तुमचं सगळ्यांचं? येस. ओके. आता कंडिशन. रेकी शिकण्यासाठी काही कंडिशन आहेत का? तर नाही. रेकी शिकण्यासाठी कोणतीही कंडिशन नाही. स्त्री, पुरुष कोणीही रेकी शिकू शकतं. जाती धर्माचा काही भेदभाव नाहीये. 18 वर्षापासून कोणीही व्यक्ती रेकी शिकू शकतं. 18 मी का म्हणते बरं? 18 फक्त एक नंबर आहे. का बरं? कारण बघा, 12-13 वर्षाची मुलं असतात ना, तर त्यांचं ते बालवय असतं. थोडंसं चंचलता असते त्यांच्यामध्ये, कॉन्सन्ट्रेशन लेव्हल कमी असते. आणि म्हणूनच त्यांच्या मनात आलं तर ते शिकू शकतात, नो प्रॉब्लेम. अगदी 13 वर्षापासून ती मुलं शिकू शकतात. पण थोडंसं चंचलता असते, कॉन्सन्ट्रेशन कमी असतं आणि त्यामुळे आपण मोस्ट ऑफ 16 ते 18 वर्षाच्या मुलांना रेकी शिकू शकतो. तर त्याच्यासाठी काही कंडिशन नाही. एकच कंडिशन आहे, की या शक्तीवर तुमचा संपूर्णतः विश्वास, ट्रस्ट असला पाहिजे. कारण ट्रस्ट असेल, तर तुम्हाला डे 1 पासून रिझल्ट मिळायला सुरुवात होतो. पण तुमच्या मनामध्ये जर काही 19-20 असेल, तुमच्या मनामध्ये काही भीती असेल, "अरे, मी करू का? मला रिझल्ट मिळतील का?" तर नाही. कारण बघा, लगेच तूप खाल्ल्यानंतर रूप येतं का? थोडासा वेळ द्यावा लागतो. स्वतःचं थोडंसं शुद्धीकरण करावं लागतं. रेकीचे 5 प्रिन्सिपल्स आहेत, ते थोडेसे फॉलो करावे लागतात. तर ती एनर्जी आपल्याला लवकर कनेक्ट होते. आणि ज्या लोकांमध्ये हे 5 प्रिन्सिपल ऑलरेडी आहेत, तर त्यांना ते रिझल्ट लवकर मिळतात. आणि म्हणूनच काही लोकांना माझ्या क्लासमध्ये, माझ्या सेशनमध्ये, माझ्या बॅचमधली जी लोकं आहेत, त्यांना विथिन 1 वीक रिझल्ट मिळतात. काहींना 15 दिवस लागतात, काहींना महिना लागतो. डिपेंड. तुमची मेंटॅलिटी, तुम्ही किती ट्रस्ट करताय, तुम्ही किती प्रॅक्टिस करताय,
क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांचं? येस. आता आपण पुढे बघूया. पुढची रेकीची प्रार्थना मी तुम्हाला सांगणारच आहे कशी घ्यायची. तर त्याचबरोबर रेकीची हिस्ट्री आपण जाणून घेऊया. ठीक आहे. आता रेकीची हिस्ट्री थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. या इमेज मध्ये तुम्हाला दिसतायत डॉक्टर मिकाऊ उसुई, या रेकीचे फाउंडर. यांच्यामुळेच रेकी आपल्यापर्यंत अगदी इझिली पोहोचलेली आहे. ठीक आहे. आता आपण थोडक्यात बघूया काय आहे रेकीची हिस्ट्री. कोणाकोणाला रेकीची हिस्ट्री जाणून घ्यायची आहे बरं? सगळ्यांना हिस्ट्री जाणायची आहे का? आवडेल तुम्हाला सगळ्यांना? येस येस येस, डेफिनेटली मी आज तुम्हाला या रेकीच्या हिस्ट्री बद्दलच सांगते. चल, हे जे तुम्हाला इमेज मध्ये दिसत आहेत ते आहेत डॉक्टर मिकाऊ उसुई. ठीक आहे. हे आध्यात्मिक क्षेत्रात यांनी पीएचडी केली होती. बघा, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये यांनी पीएचडी केली होती. आणि हे आपल्या स्टुडंटला शिकवताना त्यांच्याच एका स्टुडंटने, म्हणजे त्यांच्याच एका शिष्याने त्यांना एक प्रश्न विचारले. तुमच्या आता चॅटबॉक्स थोडेसे बंद, मेसेज बंद केला तर बरं होईल. मी नंतर तुमचे मेसेज रीड करते. आता फक्त इकडे कॉन्सन्ट्रेट करा. सो डॉक्टर मिकाऊ उसुई हे जपानमध्ये एक प्राध्यापक होते आणि त्याने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पीएचडी केली होती. सो त्यांच्या एका अनुयायाने, म्हणजे त्यांच्या एका स्टुडंटने, शिष्याने त्यांना प्रश्न विचारला की जगातील समूळ दुःख, समूळ म्हणजे सगळंच्या सगळं दुःख दूर करण्यासाठी किंवा कुठलाही आजार दूर करण्यासाठी विना औषध उपचार, औषध पाणी न वापरता काही पद्धती आहे का? अशी कोणती ऊर्जा आहे का? अशी कोणती एनर्जी आहे का? आणि जर असेल तर ती कशी काम करते? सो हा प्रश्न विचारल्याबरोबर डॉक्टर उसूई थोडेसे गडबडले. कारण आध्यात्मिक क्षेत्रात पीएचडी केली होती त्यांनी आणि त्यांच्याच एका अनुयायाने त्यांना असा प्रश्न विचारला की त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे पूर्णपणे नव्हतं. त्यांना माहिती होतं की अशी कुठली तरी विद्या आहे, पण ती कशी काम करते, ती कुठे आहे, कशा पद्धतीने वर्क करते हे त्यांना माहित नव्हतं. आणि त्यासाठी त्याने ठरवलं की आपण या विद्येचा शोध घ्यायचा. मग त्यांनी त्या पद्धतीने अभ्यास करायला सुरू केलं. प्रथम त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करायला सुरुवात केला. मग बायबल ग्रंथाचा अभ्यास केला. मग चिनी ग्रंथाचा अभ्यास केला आणि शेवटी जाऊन त्यांनी भारतीय वेदांचा अभ्यास केला. आणि या भारतीय वेदांमध्येच त्यांना असं आढळलं की अथर्व वेदामध्ये या ऊर्जेचा, या विद्येचा उल्लेख केलेला आहे. त्यालाच म्हणतात हस्तस्पर्श चिकित्सा पद्धत. या हस्तस्पर्श चिकित्से पद्धतीमध्येच विना औषध पाणी कुठलाही आजार बरा होऊ शकतो. पण या ऊर्जेचा वापर कसा करावा हे मात्र त्यांना कळत नव्हतं, कारण त्याचा उल्लेख तिथे नव्हता. पण अशी विद्या आहे हे यांना ठामपणे कळलं होतं आपल्याच भारतीय अथर्ववेदामध्ये. म्हणजेच बघा, आपलं भारतीय शास्त्र किती सुंदर आहे. आणि आता पुढचा अभ्यास कसा करावा म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या गुरूंचा आधार घेतला. जपानमध्ये त्यांचे गुरु होते जैन मुनी. सो उसूई त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्या आदेशानुसार त्याने जपानमधील कोरियामा, ही तुम्हाला जिथे टेकडी दिसत असेल, कोरियामा या पर्वतावर, या टेकडीवर जाऊन त्यांच्या गुरुच्या आज्ञेनुसार त्यांनी तिकडे मेडिटेशन करण्याचं ठरवलं, सिद्धी प्राप्त करण्याचं ठरवलं. आणि हा कोरियामा पर्वतच का त्यांनी सिलेक्ट केला बरं? कारण हा पर्वत आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रसिद्ध होता. आजपर्यंत बऱ्याच ऋषीमुनींना, हजारो लाखो ऋषीमुनींना ध्यान साधनेमार्फत याच कोरियामा पर्वतावर बुद्धत्वाची प्राप्ती झाली होती, ज्ञानाची प्राप्ती झाली होती. आणि त्यामुळे उसूई यांनी गुरुची आज्ञा घेतली आणि त्यांनी या पर्वतावर जाण्याचं ठरवलं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी. सो गुरूंनी आज्ञा दिली की 21 दिवसांची तपश्चर्या तुला करायची आहे, बिना पाणी, बिना अन्न. बघा, विना अन्न, विना पाणी. मग ते
ठरल्याप्रमाणे त्या पर्वतावर गेले. तिथे गेल्यावर आता 21 दिवस कसे काउंट करायचे? कारण त्या काळामध्ये काही घड्याळ वगैरे नव्हतं. मग त्याने छोटे-छोटे स्टोन्स, दगड आपल्याबरोबर घेतले, की 21 दिवस कसे ओळखायचे म्हणून 21 दगड, स्टोन्स, पेबल्स त्याने आपल्याबरोबर घेतले. आणि नित्य नियमित मेडिटेशन झाल्यावर, ध्यान साधना झाल्यावर नंतर, प्रार्थना केल्यानंतर ते पिशवीतून एक-एक दगड काढायचे आणि त्या टेकडीवरून बाहेर फेकून द्यायचे. असं करता, करता, करता 20 दिवस पूर्ण झाले. बघा, एक-एक दिवस करता, करता 20 दिवस पूर्ण झाले. पण तरी सुद्धा डॉक्टर उसुई यांना कुठेही काही सिद्धी प्राप्त झाली नाही. त्यात 20 दिवसांचा कडक उपवास, अन्न, पाणी न घेता. विचार करा, अन्न, पाणी न घेता. मग आता काय करायचं? त्यामुळे डॉक्टर उसुई थोडेसे निराश झाले, की "अरे बापरे! आता काय करायचं? फक्त शेवटचा 1 दिवस झालाय आणि सगळ्यात महत्त्वाची खंत म्हणजे अजूनपर्यंत आपल्याला कुठलीही सिद्धी प्राप्त झालेली नाही. आता काय करावं?" थोडेसे हतबल झाले होते, निराश झाले होते. शेवटी 21वा दिवस उजाडला. आता काय करावं? सकाळपासूनचा दिवस गेला, सूर्यास्ताची वेळ आली. सूर्य मावळतीची वेळ आली. जसा सूर्य मावळू लागला, तसं हळू-हळू आकाशामध्ये, युनिव्हर्समध्ये डॉक्टर उसूई यांना काही लाईट्स दिसू लागल्या, गोल्डन कलरच्या लाईट दिसू लागल्या. गोल्डन कलरचा प्रकाश त्यांच्यासमोर दिसायला लागला आणि छोटे-छोटे गोल्डन कलरचे प्रकाशाचे बॉल्स, बलून त्यांना असे दिसायला लागले आणि ते त्यांच्या दिशेने येत होते. गोल्डन बलून आणि त्या गोल्डन बलूनवर जपानी भाषेतील काही सांकेतिक चिन्ह, गुप्त चिन्ह त्यांना दिसायला लागले आणि प्रचंड ऊर्जेचा तो स्तोत्र होता. प्रचंड ऊर्जा होती त्याच्यामध्ये. तो त्यांच्या दिशेने ते येताना त्यांना दिसू लागलं. आणि मग ती ऊर्जा त्यांच्या दिशेने येते आणि ती ऊर्जा आपण फील करतोय. ती ऊर्जा आपण कुठेतरी ग्रहण करतोय. अशा पद्धतीने डॉक्टर उसूई यांना ते फील झालं. तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि ती ऊर्जा ग्रहण करीत असतानाच डॉक्टर उसूई मूर्छित अवस्थेत गेले, म्हणजे बेशुद्ध अवस्थेत गेले आणि त्यानंतर जेव्हा त्यांना जाग आली सकाळी पहाटे, तेव्हा त्यांना खूप फ्रेश वाटलं आणि तेव्हा त्यांना असं एनर्जेटिक वाटायला लागलं. कुठलीतरी ऊर्जा आपण ग्रहण केलेली आहे. त्या ऊर्जेचा साक्षात्कार त्यांना झाला, अनुभूती त्यांना आली आणि येस, डेफिनेटली आपला शोध, आपली 21 दिवसांची तपश्चर्या, साधना कुठेतरी पूर्ण झालेली आहे. असा असं त्यांना अनुभूती आली. मग बघा, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळते तपश्चर्या केल्यानंतर, तेव्हा आपल्याला किती आनंद होतो. कोणाला सांगू आणि कोणाला नको अशा पद्धतीने ते डॉक्टर उसूई यांना एवढा आनंद झाला, की ते त्या टेकडीवरून खाली उतरू लागले. बघा, डॉक्टर उसूई त्या टेकडीवरून खाली उतरू लागले. धावत-धावत येत होते आणि धावत येता-येता त्यांच्या पायाला ठेच लागली. आता ऑब्व्हियसली पायाला ठेच लागल्याबरोबर काय येतं, तर तिकडून रक्त वाहू लागतं आणि रक्त वाहायला लागल्यामुळे डॉक्टर उसूईंचा हात त्या जखमेकडे गेला. त्या जखमेकडे हात गेल्याबरोबर त्या जखमेतून जे रक्त वाहत होतं, ते आपोआप रक्त वाहायचं बंद झालं. ती जखम जी दुखत होती, तर त्या वेदना क्षणात कमी झाल्या. म्हणजे हा डॉक्टर मिकाओ उसूई यांना आलेला पहिला अनुभव होता. पहिली अनुभूती होती. आणि मग त्यांना असं वाटलं, येस, ही विद्या काम करतीये. मग ते हळू खाली आले. खाली आल्यानंतर तिथेच टेकडीच्या जवळ असणाऱ्या, खाली पायथ्याजवळ असणाऱ्या एका हॉटेलच्या म्हणजेच म्हणतात ना खानावळी, हॉटेलजवळ ते गेले, खानावळीजवळ गेले आणि तिथे जाऊन त्यांनी 21 दिवसांची जी तपश्चर्या होती, आता कुठेतरी ती उपवास सोडणं गरजेचं होतं. त्यांना भयंकर भूक लागली होती. मग त्या खानावळीत गेले आणि त्या खानावळीतला जो मालक होता त्याला सांगितलं, की मला फार भूक लागलेली आहे, की असं-असं तपश्चर्या केल्यानंतर मी आत्ताच जस्ट आलेलो आहे, तर मला इथे उपवास सोडायचा आहे. तो मालक त्यांना म्हणाला, की "तुम्ही लगेच एवढं खाऊ नका. कारण
ऑब्व्हियसली आपण 1 दिवसांचा उपवास केल्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण भरपेट खातो, तेव्हा आपल्याला त्रास होतोच. मग 21 दिवसांची तपश्चर्या विचार करा. मग त्यांनी सांगितलं, की "नाही, नाही, तू मला काही नाही होणार, तू मला दे." सो त्या हॉटेल मालकाने त्यांना सगळं ते ज्यांनी मिकाऊ उसी यांनी जेवढं भोजन सांगितलं होतं, ऑर्डर केलं होतं, तेवढं सगळं त्यांना आणून दिलं. तेवढं सगळं अन्न त्यांनी ग्रहण केलं. आश्चर्याची गोष्ट अशी, की डॉक्टर मिकाऊ उसूई यांना कुठलाही आळस नाही आला, कुठला त्रास नाही झाला, हेवी नाही वाटलं किंवा असं सुस्तपणा त्यांना काही जाणवला नाही. म्हणजे हे असे छोटे-मोठे अनुभव त्यांना यायला सुरुवात झाले. त्याच हॉटेल मालकाची मुलगी, तिचा दात दुखत असल्यामुळे तिथे बसली होती, रडत होती. तर मिकाऊ उसी यांनी एक कुतूहल म्हणून विचारलं, की "काय झालंय हिला?" तर त्याने सांगितलं, "असं-असं माझ्या मुलीची दाढ दुखतीये." तर डॉक्टर उसी यांनी विचारलं, "मी काही बघू का?" तर ते म्हणाले, "हो, बघा ना." तर ते म्हणाले, की त्यांनी फक्त तिच्या जो गाल सुजला होता, दाढ दुखत असल्यामुळे गाल सुजला होता, तिथे त्यांनी फक्त हात लावला आणि हात लावल्याबरोबर असा चमत्कार झाला, की त्या मुलीची ती सूज एक 10-15 मिनिटानंतर उतरली आणि तिची दाढ दुखायची बंद झाली. सो असे अनेक छोटे-मोठे अनुभव डॉक्टर मिकाऊ उसू यांना आले आणि त्यानंतर ते आपल्या गुरूंना भेटण्यासाठी गेले. पूर्वीच्या काळी एखादी सिद्धी प्राप्त झाल्यानंतर गुरूंना भेटण्याची पद्धत होती आणि मग त्यांनी काही दिवस गुरूंची सेवा केली. सेवा केल्यानंतर गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी गरजू लोकांसाठी डॉक्टर मिकाऊ उसू यांनी ठरवलं, की गरजू लोकांसाठी आपण काहीतरी करायचं आणि म्हणूनच बघा एवढा मोठा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पी-एच-डी केलेला मनुष्य, एवढी मोठी आसामी, मोठी व्यक्ती आणि या व्यक्तीने ठरवलं, की गरजू गरीब लोकांसाठी काहीतरी करायचं आणि म्हणूनच जपानमधली त्याने एक बेगर वस्ती निवडली. म्हणजेच भिकारी लोकांची एखादी वस्ती त्यांनी निवडली. ठीक आहे? आणि सारं जे आपण सार घेतलंय त्या या गरीब लोकांवर लुटायचं, असं त्याने ठरवलं. मग 7 वर्ष त्या गरिबांसाठी त्याने तिथे सेवा करण्याचं ठरवलं. तिकडची लोकं येत होती तिकडे. ते आजारातून मुक्त होत होते, आर्थिकदृष्ट्या संपन्न होत होते. पण डॉक्टर मिकाऊ यांना असं आढळलं, की लोकं बरी होऊन जात आहेत, पण वारंवार ती लोकं माझ्याकडे परत-परत येत आहेत. असं का बरं? एखादा व्यक्ती बरा होऊन जात आहे, पण तोच व्यक्ती परत-परत माझ्याकडे येत आहे. का असं? मग ते म्हणाले, "नाही, हे काहीतरी भयंकर आहे. असं नाही व्हायला पाहिजे." एकदा का तो व्यक्ती आजारातून मुक्त झाला, एकदा का तो व्यक्ती आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला, की परत माझ्याकडे यायला नाही पाहिजे त्याने. मग डॉक्टर मिकाऊ उसी म्हणाले, "नाही, काहीतरी माझं चुकतंय." असं का? असं तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? का बरं असं? मग डॉक्टर मिकाऊ उसी पुन्हा मेडिटेशनमध्ये गेले. त्यांना आकाशवाणी झाली. काहीतरी इंट्युशन त्यांच्याकडे आले आणि ते इंट्युशन काय होते ते आपण बघूया. त्याच्यामध्ये एक आकाशवाणी झाली, की ज्या लोकांना तू सेवा देतोयस, त्या लोकांनी स्वतःहून तुला विचारलंय का? आम्हाला हीलिंग दे म्हणून? मिकाऊ यांचं उत्तर होतं नाही. दुसरं इंट्युशन डॉक्टर उसी यांना आलं. काय होतं ते? तू यांना जी सेवा देतोयस, त्यांच्याकडून काही मोबदला घेतोयस का? परत मिकाऊ उसूईंचं उत्तर होतं नाही. म्हणजे या दोन्ही कंडिशन डॉक्टर उसूई या कंप्लीट करू शकत नव्हते. आणि म्हणूनच रेकीमध्ये नंतर 2 नियम लागू झाले. कोणते ते नियम बरं? तर ते आता आपण जाणून घेऊया. रूल्स ऑफ रेकी. डू नॉट गिव्ह रेकी टू एनीवन अनलेस आस्क्ड फॉर. कोणीही विचारल्याशिवाय कोणालाही रेकी द्यायचं नाही. परमिशन घेतल्याशिवाय रेकी कोणाला द्यायची नाही. सेकंड, रेकी शुड नॉट बी गिव्हन टू एनीवन विथआऊट समथिंग इन रिटर्न. म्हणजेच एनर्जी एक्सचेंज. काहीतरी एनर्जी एक्सचेंज त्या व्यक्तीकडून घेणं गरजेचं आहे. फ्री ऑफ कॉस्ट कोणालाही काही द्यायचं नाहीये. आणि म्हणूनच तुमचा आता प्रश्न असेल, की मॅडम मग तुम्ही का घेताय? तर मी एनर्जी एक्सचेंज माझं टाकलंय, की तुमचे ब्लेसिंग्स मला हवे आहेत. येस ओर नो? आणि त्यानंतर सुद्धा जर कोणाला काही वाटलं, तुमच्या इच्छेनुसार एक छोटीशी अमाउंट
तुम्ही मला जीपे, फोनपे करू शकता. तुमच्या इच्छेनुसार काही असेल ते, व्हॉटएव्हर. कारण ते मी चॅरिटीज करणार आहे. कारण ही माझी सेवा आहे. ठीक आहे? आणि म्हणूनच हे 2 नियम लागू होतात. आता रेकी फ्री कोणाला देऊ शकतो? जे तुमच्या ब्लड रिलेशनमध्ये आहेत. आता आपली मुलगी आहे, आपला भाऊ आहे, आपले हसबंड, आपल्या घरातली इतर व्यक्ती आहेत, नातेवाईक आहेत, फ्रेंड सर्कल आहेत. त्यांना तुम्ही रेकी फ्रीमध्ये देऊ शकता. पण फ्रीमध्ये न देता एक काहीतरी एक्सचेंज म्हणून छोटीशी अमाउंट किंवा एक चहा, एक कॉफी एक्सचेंज म्हणून काहीतरी तुम्ही त्यांच्याकडून घ्यायचंच आहे. एक्सचेंज एनर्जी एक्सचेंज होणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने डॉक्टर मिका उसूई यांना कळलं, की फ्रीमधले दिलेल्या गोष्टी लोकांना कौतुक राहत नाही आणि म्हणूनच ती लोकं वारंवार काम झालं, की पुन्हा कुठल्यातरी व्याधी आपल्याकडे लावून घेतात, वाईट व्यसन लावतात आणि पुन्हा आपल्याकडे येतात. आणि म्हणून डॉक्टर मिका उसूई यांनी एक स्पेसिफिक अमाउंट ठरवली आणि परमिशन घ्यायला लागले, की तुमची परमिशन असेल आणि एनर्जी एक्सचेंज असेल, तरच मी तुम्हाला हीलिंग देणार. पुढे कालांतराने डॉक्टर मिकाओ उसूई यांनी विना औषध उपचार असं एक जपानमध्ये हॉस्पिटल चालू केलं. आता विचार करा, जपान प्रगत देश. तुम्हाला सुद्धा विश्वास बसेल का? विना औषध उपचार, विना सर्जरी एखाद्याला बरं केलं जाऊ शकतं, केलं जाऊ शकतं. तुमचा तरी विश्वास बसेल का? नाही ना. तसंच जपानमध्ये सुद्धा या हॉस्पिटलला पहिल्यांदा काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही. पण आपण बघा, बरंच एखादा आजार झाला आपल्याला, दुर्धर आजार, बरेच औषध उपचार, बरेच डॉक्टर, बरेच सर्जरी केल्यानंतर जेव्हा काहीच रिझल्ट मिळत नाही, तेव्हा एक शेवटचा चान्स म्हणून, हां, बाबा ज्योती मॅडमने मला सांगितलं, या व्यक्तीकडे तुम्ही जा, म्हणून एक शेवटचा उपाय म्हणून तुम्ही जाऊन येता. तसंच बरीच लोकं करायला लागली. त्यामध्ये त्यांना रिझल्ट मिळायला लागले आणि जेव्हा आपण लेडीज लोकं, आपल्याला एखादा दागिना आवडला, एखादी साडी आवडली, एखादा ड्रेस आवडला, की आपसुकच आपण कसं माउथ टू माउथ पब्लिसिटी करतो. तसं पब्लिसिटी व्हायला लागली आणि मग तिथे डॉक्टर मिकाऊ उसी यांच्या हॉस्पिटल मला एवढा स्कोप आला, की तिथे पेशंटची संख्या एवढी वाढायला लागली, की ती ती की म्हणजे हॉस्पिटलमध्ये, त्या क्लिनिकमध्ये जागा मिळेनाशी झाली. सो अशा पद्धतीने केवळ हीलिंगद्वारे सर्जरी न करता पेशंट बरे होऊ लागले. आता ही विद्या आपल्याकडे सीमित ठेवायची नव्हती डॉक्टर मिकाउसी यांना. ती त्यांना आपण मृत्यू पावल्यानंतर ही विद्या कोणाला तरी देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच जाता-जाता आपण ही कोणाला तरी देऊन जावी आणि म्हणूनच डॉक्टर मिकाउसी यांनी काय केलं, बघा चांगली लोकं जाता-जाता पुढच्या पिढीला देऊन जातात. डॉक्टर मिकाओ उसुई यांनी जे चिरोजी हयाशी तुम्हाला दिसतायत, त्यांना रेकीचं ग्रँड मास्टरशिप दिलं. त्यानंतर चिरोजी हयाशी यांच्यानंतर हवायो टकाटा या मॅडम आहेत. त्यांना त्या रेकीचा ग्रँड मास्टर झाला. आता हे हवायो टकाटा ज्या मॅडम आहेत, त्यांच्याबद्दल मी तुम्हाला एवढंच सांगेन, की या मॅडम मूळच्या जपानच्या होत्या. पण लग्नानंतर त्या अमेरिकेला गेल्या आणि त्यामुळे आपल्याकडे जी रेकी आलेली आहे, ती जपानमधून न येता अमेरिकेतून आलेली आहे. ठीक आहे. सो हवायो टकाटा या मॅडमबद्दल मी थोडक्यात सांगते तुम्हाला, की यांना वयाच्या 30 वर्षानंतर 30 वर्षापासून कॅन्सरसारखा मोठा आजार झाला आणि जेमतेम परिस्थिती असल्यामुळे मेडिकल ट्रीटमेंटवर त्यांना मोठी ट्रीटमेंट त्यांना करणं पॉसिबल नव्हतं. मग जी काही मेडिकल ट्रीटमेंट त्यांना मिळेल, त्या मेडिकल ट्रीटमेंट बरोबर त्यांनी स्वतःचं हीलिंग चालू केलं आणि स्वतःचं हीलिंग स्वतः घेतल्यानंतर जवळ-जवळ 7 ते 8 महिन्यानंतर त्या या आजारातून, या दुर्धर आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या. आपल्याकडे आता या कॅन्सरला हलक्यात घेतलं जातं, पण त्या काळी कॅन्सर झाला म्हणजे तो एखादा मनुष्य गेल्यात जमा असेल. बरोबर ना? अक्षरशः गेल्यातच जमा असायचा. मग त्या मॅडमने स्वतःचं हीलिंग स्वतः केलं आणि पुढे जाऊन त्या जवळ-जवळ वयाच्या 81 वर्षापर्यंत जगल्या आणि त्यांनी स्वतःसारखेच रेकीचे जवळ-जवळ 22 ग्रँड मास्टर तयार केले. ठीक आहे आणि अशा पद्धतीने ही रेकी आपल्याकडे आली आहे. असा होता रेकीचा इतिहास. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? येस, क्लिअर आहे सगळ्यांचं?
येस, हँड रेज करा. सगळ्यांचं क्लिअर आहे का? ओके. आता रेकीच्या किती लेवल आहेत? कोणीतरी मला प्रश्न विचारला की 3rd लेवल करावी लागते का? तर रेकीच्या किती लेवल आहेत? रेकीच्या एकूण 5 लेवल आहेत. रेकी लेवल 1 त्याच्यामध्ये आपली सर्वांगीण आपलं शारीरिक शुद्धीकरण केलं जातं आणि त्याची कॅपॅसिटी असते, त्याची एनर्जी असते 10%, 10%. सो 10% एनर्जीने तुम्ही काम करता. सेकंड लेवल आहे लेवल 2. त्याची एनर्जी असते 50%. जेव्हा तुम्ही 50% एनर्जीने एखादं काम करता, आता या सेकंड लेवलमध्ये काय होतं, तर तुम्हाला काही मॅजिकली सिम्बॉल्स दिले जातात, मास्टर सिम्बॉल्स. तर ते सिम्बॉल्स आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये एवढं छान काम करतात, की रेकी लेवल 1 आहे, ही 7 दिवसांची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागते आणि रेकी लेवल 1 झाल्यानंतर लगेचच तुम्हाला रेकी लेवल 2 ही 21 दिवसांची प्रॅक्टिस करावी लागते. मग या 21 दिवसांच्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून करून घेतल्या जातात आणि मग तुम्हाला कळतं, की अरे वाह! काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपसुकच घडून येतात. म्हणतो ना आपण अपॉर्च्युनिटी, त्या अपॉर्च्युनिटीज आपल्या लाईफमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये यायला सुरुवात होतात. सो अशा पद्धतीने ही रेकी जादुई पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये काम करायला सुरुवात करतात. प्रत्येकाला वाटतं ना, काश मेरे पास भी एक जादू की छडी होती. सो ही जादुई छडीच्या पद्धतीने काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये काम करायला सुरुवात करतात. ठीक आहे? आणखीन काय होतं? लेव्हल 3 मध्ये आल्यानंतर क्रिस्टल्स, त्यानंतर काही हिलिंग मोडॅलिटीज आहेत, पद्धती आहेत, जसे की ब्लॅक मॅजिक, त्यानंतर आपल्या घरावर कोणी सायकिक अटॅक केला असेल, आपल्या बिल्डिंगवर, बऱ्याच काही गोष्टी आहेत. आता मी सगळंच नाही सांगणार तुम्हाला, वेळेची मर्यादा असल्यामुळे. पुढे-पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन. सो त्यामध्ये आपली एनर्जी 100% होते आणि या 100% एनर्जीने आपण केलेलं कुठलंही काम सक्सेस होतच होतं. आणि म्हणूनच जसं की एका मॅडमने मला क्वेशन विचारले, की 3री लेव्हल करणं गरजेचं आहे का? जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये 100% रिझल्ट हवे असतील, तर तुम्ही 3री लेव्हल नक्की करा, असं मी तुम्हाला सांगू शकेन. आणि तुमच्याकडे वेळ असेल, जर 25 मिनिटं वेळ रोज तुम्ही देणार असाल स्वतःला, तर नक्की करा. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगले रिझल्ट मिळायला पाहिजे असं वाटत असेल, तर नक्की करा. येस, तुमच्या क्वेशनचा आन्सर मिळाला मॅडम तुम्हाला? ओके. आता मी सगळ्यांना अनम्यूट करते, पण एका वेळेला एकानेच क्वेशन विचारा. ठीक आहे? ओके. एकच मिनिट. आणि कृपया करून आजचा व्हिडिओ सुद्धा बरं त्याच्या आधी मी एक सांगते तुम्हाला. आजचा हा व्हिडिओ सुद्धा एकच मिनिट. ओके. आजचा हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला अ, याच ग्रुपवर सेंड करणार आहे. YouTubeची लिंक आहे. तिकडे जाऊन तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघा. व्हिडिओ एकदा नाही कळाला तर दोनदा बघा. ठीक आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तर नक्कीच एखादी छान कमेंट्स करायला विसरू नका. कारण तुमची कमेंट्स एखाद्याचा दिवस घडवू शकते. एखाद्या व्यक्तीला इथपर्यंत आणण्यासाठी मदत करू शकते. ठीक आहे? अ, ओके. नाही, मी आता चॅट बॉक्स ओपन करते. सो तुमचे क्वेशन जे आहेत तुम्ही मला विचारू शकता. एकच मिनिट. येस. आता तुम्ही अनम्यूट करा आणि स्वतःला आणि मला एकेकाने एकच प्रश्न विचारा पण प्लीज. फक्त 10 मिनिटं मी घेणार आहे. येस, अनम्यूट होतंय का? ट्राय करा प्लीज. हॅलो मॅडम. हां, बोला. मला एक विचारायचं होतं. तुम्ही सांगितलात, की घरातल्या लोकांकडनं पण काहीतरी घ्यायचं. मग घरातल्या लोकांकडनं आपण काय घेणार? म्हणजे चहा आता घ्या आपल्या घरात एखादा. हां, चहा घ्या, एखादी Cadbury घ्या, एखादं फूल आणायला सांगा. म्हणजे आपले मुलं जर लहान असतील तर त्यांचं? मुलांकडून काही नाही घ्यायचंय. जी लोकं कमावती आहेत, हां. इन्कम अर्न करतायत, तर त्यांच्याकडून एखादी तुम्हाला आवडणारी छोटी-मोठी वस्तू घ्या. दॅट्स इट. आई असेल तर ओके, आईला सांगा, मला आज तुझ्या हातचा चहा करून दे." झालं ओके. एनर्जी एक्सचेंज. ओके, थँक यू. 4 आणि 5 लेव्हल मॅडम 4थी लेव्हल आहे, ती मास्टर लेव्हल आहे. 3 आणि 4 लेव्हल मी एकत्रच शिकवते आणि 5वी लेव्हल आहे ती ग्रँड मास्टर आहे.
ज्याच्यामध्ये ग्रँड मास्टर झाल्यानंतर तुम्ही इतर लोकांचे क्लासेस घेऊ शकता, ऑफलाईन ऑनलाईन दोन्हीमध्ये. ओके, क्लिअर आहे? मॅडम येस, हा बोला. फी येस, अनम्यूट करून विचारा. एका वेळेला एकाने विचारा, प्लीज प्लीज प्लीज. बाकी सगळ्यांनी माईक म्यूट करा. मॅम याचे फीजचे डिटेल्स पाठवाल का तुम्ही? म्हणा आपण ते नंतर बघूया ना. आता आपण पहिलं फक्त याच्यामध्ये फोकस करूया, शिकण्यामध्ये फोकस करूया आपण आधी. ठीक आहे? हा, येस, हा, अवंती मॅडम बोला. मला नाही घाई आहे, तुम्हाला घाई आहे का? मॅडम आपण आहोत इथे, 7 दिवस आपला प्रवास आहे. डोंट वरी, मी सगळं सांगेन तुम्हाला पुढे पुढे. आता आपण फक्त जेवढं शिकता येईल तेवढं शिकूया छानपैकी. हा बोला. काल छान वाटलं बाकीच्या सगळ्यांनी आपले माईक, होतं. थांबा एक मिनिट. परत मी सगळ्यांचे माईक म्यूट करते. ज्यांना बोलायचंय त्यांनी फक्त हँड रेज करा, म्हणजे ते मला बरं पडतं. येस, कोणाला बोलायचंय त्यांनी फक्त हँड रेज करा. कोण आहे बरं? मीनाक्षी मॅडम तुम्हाला करू का? मला हँड दाखवा फक्त आता इथे. ओके, चल. हा बोला, अनम्यूट करा आता तुम्ही. मॅम हिलिंग कसं करायचं ते केव्हा शिकवणार? मॅडम पेशन्स ठेवा ना, सगळ्या गोष्टी. आज तसा सेकंड डे आहे आपला. आता फक्त आपण रेकी म्हणजे काय, रेकीचा इतिहास जाणून घेतला, राईट? थोडेसे पेशन्स ठेवायचे. काही चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी थोडंसं पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. स्टेप बाय स्टेप जाऊया, नाहीतर तुमचा पण गोंधळ नको. आणि मला कसं माहितीये, मला प्रत्येक व्यक्तीला अगदी मनापासून शिकवायला आवडतं. म्हणजे तुम्ही असं स्टॉप नको व्हायला, कुठे स्टक नको व्हायला, की मला हे कळलं नाही, मला ते कळलं नाही. मला अगदी स्टेप टू स्टेप शिकवायला आवडतं. म्हणजे तुम्हाला परत क्वेश्चन नको, क्वेरीज नको काही यायला, राईट? हा, ओके मॅम, थँक्यू. येस, थँक्यू सो मच. चला, नेक्स्ट कोण आहे बरं? हँड रेज करा, मग मला कळेल इथे कोणाला बोलायचंय. दीप्ती मॅडम व्हिडिओ ऑन आहे, ऑफ आहे तुमचा, सो मी काहीच नाही तुम्हाला तुम्ही हँड रेज केलात तरी मी नाही तुम्हाला अनम्यूट करू शकत. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी प्रश्न विचारा. येस, हँड रेज करा, मला म्हणजे कळेल. असा हँड रेज करा फिजिकल. येस, प्रीतम तुम्हाला काय विचारायचं आहे? ओके, एक मिनिट. येस, अनम्यूट करा आणि हँड डाऊन करा आता, कारण बऱ्याच लोकांचे हँड उगीच राईज आहेत. हा, हँड रेज ज्यांनी केले त्यांनी प्लीज डाऊन करा. हॅलो मॅडम, हा बोला. एखादा सेशन मिस झाला तर व्हिडिओ युट्यूबवर बघायला मिळेल ना परत? येस. डे 1चा व्हिडिओ युट्यूबवर बघू शकता, डे 2चा बघू शकता. 4-5 दिवसांचे मी सेशन टाकणार आहे. मधले जे सेशन आहेत, जी लोक जेन्युइन आहेत, ज्यांना खरोखरच शिकायचं आहे, त्यासाठी थोडेसे मी ठेवलेले आहेत. तर तुम्ही मला ऍड्रेस वगैरे मिळेल का ऑफिस? ठीक आहे. येस, नेक्स्ट क्वेश्चन कोणाचा आहे? ओके, अंकिता मॅडम. हा, अंकिता मॅडम बोला. हॅलो मॅम, आवाज हा. येतोय माझा? येस, येतोय. मला हे विचारायचं होतं, ऑरा क्लिन्झिंग आणि म्हणजे पण नंतर त्या आपल्याला पुढच्या स्टेप आता नका विचारू. ते स्टेप बाय स्टेप जायचे आपल्याला. आपल्याला त्याची प्रॅक्टिकली अनुभूती कधी मिळेल? स्टेप बाय स्टेप जायचंय. पेशन्स ठेवा प्लीज. ओके, नो ओके, प्रॉब्लेम. 7 दिवसांचं, 7 ते 8 दिवसांचं. आता आपल्याला फक्त डे 2 झाले. सो आतापर्यंत जे शिकवलं त्याच्याबद्दल बोला. काय त्याच्याबद्दल डाऊट आहे का? येस, हँड डाऊन करा आता. येस, कोणाचा क्वेश्चन आहे? ओके, अवंती मॅडम, 1 सेक. हा बोला. मॅडम काल छान एनर्जेटिक वाटलं होतं मला सेशन झाल्यावर. आज जरा झोप आल्यासारखं झालंय. आज आपण तर, हिस्ट्री ऐकली ना. तेच विचारायचं होतं. इतिहास घडवणारी लोक असतात ना, इतिहास घडवणारी लोक, ते एनर्जेटिक असतात. ऐकणारी लोक असतात ना, ते आळशी असतात. राईट? Right. ओके. सो आपण, कारण हे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं ना, माझं काम आहे ते मला करणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही म्हणणार, अरे ही कशी याची अनुभूती कशी आली, कशी सिद्ध झाली?
मग तुमच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काहीतरी क्वेश्चन राहिले असते ना, मग ते क्लिअर करणं माझं काम होतं, राईट? येस. ओके, चला आता अनम्यूट करा तुम्ही. मी अजय सरांना, येस अजय सर बोला. अनम्यूट कर. हा, हा मॅम, दीक्षा कधी देणार तुम्ही, म्हणजे शेवटच्या देणार वेळेला देणार देणार शेवटच्या दिवशी. आणि दीक्षा देणार? सगळ्यांना संध्याकाळची वेळ घेणार आहे, कारण बरीच लोक वर्किंग आहेत. छान हा. प्रश्न विचारला. बरीच लोक वर्किंग आहेत, त्यांचे सुद्धा मला मेसेज येतात पर्सनली की मॅडम प्लीज काही करून दीक्षा अटेंडमेंट तुम्ही संध्याकाळच्या सेशन मध्ये घ्या, जेणेकरून आम्हाला त्याचा लाभ घेता येईल. डेफिनेटली त्यासाठी मी एक संध्याकाळचं सेशन घेणार आहे. आणि त्याच्यासाठी काही तयारी करावी लागते आपल्याला? हो, मी सगळं सांगेन, डोंट वरी. काय तयारी करावी लागेल सगळं सांगेन. ठीक काही आहे. नाही, 5-10 मिनिटाची एक छोटीशी तयारी ओके. आहे, मी सांगेन तुम्हाला. सो बाकी सगळ्यांनी माईक ज्यांचा म्यूट आहे, आणखीन एक प्रश्न होता. अनम्यूट आहे तो बंद करा प्लीज. आणखीन एक प्रश्न होता. हा विचारा. बरं, आता मला हे आता जे 7 सेकंड दिवसाचं सेशन आहे तुम्ही माझा, जे फास्ट देणार विचारा आहात, जरा. हा बोला. 7 दिवसाचं ट्रेनिंग आहे ना, त्याचा आपल्याला बेनिफिट आपल्या लाईफ मध्ये काय होणार आहे का, पूर्ण कोर्स पूर्ण करावा लागेल? काय म्हणाला, क्लिअर ऐकायला नाही आलं. 7 दिवसाचं ट्रेनिंग आहे ना आता आपलं, त्याचं आपल्या लाईफ वरती, माझ्या लाईफ वरती काय मला फरक पडणार आहे की पूर्ण कोर्स पूर्ण करावा? कोर्स जरी पूर्ण केलात तुम्ही तरी त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि मग तुम्हाला त्या त्या प्रकारचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. अदरवाईज युट्यूब बसलंय बरंच नॉलेज द्यायला, पण त्या युट्यूबवर तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन मिळतं का प्रॉपर एका गोष्टीचं? नाही, ते व्हिडिओ कसे ब्रेक 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 होऊन आलेले असतात. त्यासाठी प्रॉपर गायडन्स घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणूनच आपण कोर्स करतो ना. येस, कोणाचा क्वेश्चन आहे नेक्स्ट? आता माझी सेकंड बॅच आहे, त्याआधी मला जेवून घ्यायचं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. सो फास्ट एखाद्याचं क्वेश्चन, आता एकच क्वेश्चन घेते मी. येस, कोणाचं आहे बरं? विजय, हा बोला. येस, अनम्यूट केलंय, बोला. हा मॅडम, कालच्या पेक्षा आजचं सेशन जास्त इंटरेस्टेड झालं आणि ओके, अजून थँक्यू सस्पेन्स वाढत जातो. इंटरेस्ट, शिकवायची पद्धत एकदम मस्त आहे. थँक्यू सो मच. बस अजून उत्सुकता लागून तुम्ही अजून किती येस, याच कसं शिकवता कमेंट्स. ते आपण, येस, थँक्यू सो मच. ओके, आणखीन कोणाचा प्रश्न आहे का? ओके. थँक्यू मॅडम.